क्रमांक 5 आमच्या स्किटचा विषय आहे शिक्षणाचे भांडवलीकरण आणि आमच्या स्किटचे नाव आहे शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या मालकाचे. तर ऐका, पहिल्यांदा आमचा घ्या नमस्कार. पहिल्यांदा आमचा घ्या नमस्कार. गोष्ट हिताची हाय सांगणार. द्या मेंदूला हो भार, मग उघडा कानाचे होणार. काय सांगता तुम्ही? अहो आम्ही ग्रुप 5 म्हणजे धर्मनिरपेक्षतेचे जवान करणार स्किट तुमच्या पुढे सादर. आणि विषय कोणता म्हणाल तर शिक्षणाचं भांडवलीकरण. तर चला मंडळी बघूयात कसं होत आहे हे शिक्षणाचं भांडवलीकरण. मॅडम विचारून सांगतो मी तुम्हाला. साहेब ते पालक आले ऍडमिशन साठी आले. बोलो जा मॅडम मध्ये. आधी होगा साहेब, आधी होगा साहेब. या मॅडम. हे माझं लेकरू साहेब. नमस्कार. आम्ही तर मोठ्या आशेने आलोय. खूप हुशार आहे लेकरू माझं. खूप मार्क पडले त्याने. मग मी काय करू? माझं नाव सिद्धार्थ आहे साहेब. शिक्षणाची आयर करू का तुला? साहेब शिक्षणाची खूप गरज आहे. शिक्षणाची इच्छा पण आहे. बाई होईल ना नक्की. होईल ना, काय नाही होणार. साहेब खूप कृपा आहे साहेब. साहेब खाली थोडं सांगता काय? 50,000 फी आहे बाबा. तर काही कमी होईल का बघा, आमची ऐकत नाही एवढी. काय भाजीपाला आहे काय? समजता तुम्हाला कमी होईल म्हणजे काय? भाजीपाला आहे का? साहेब आमची परिस्थिती नाही साहेब. शिक्षणाची खूप इच्छा आहे साहेब. साहेब काहीतरी होईल का बघा साहेब. साहेब काय नाही होऊ शकत. साहेब साहेब पाय पडतो साहेब. साहेब 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 पाय पडतो साहेब. हो शिपाई काय मेले काय? हे बाहेर काढा. साहेब 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 मोरे फॅन लाव रे. बसा ना बसा. ओळखीले की नाही सर? कसे काय येणं केलं? पोराचं ऍडमिशन आहे आपल्या. ती गोंडसली काय ना. काय बाळ शिकणार काय शाळेत? हा सांग सराला काय तुझी माहिती भीती. अरे बाळा किती मार्क पडली? 36. थोडी हो आपल्याला काय बोरगात आपल्या शाळेत शिकला पाहिजे. बाकी काय? हा शिकला तर पाहिजे. काय ऍडमिशन काय बाकी काय? येऊन ऍडमिशन किती आहे का डोनेशन वगैरे? मार्क थोडं कमी असल्यामुळे लाखभर लागतील. लाखाची गोष्ट करायला 2 लाख घ्या. मात्र पोराला आपल्या पोरासारखं राहायला पाहिजे. पोरगा शाळेत दिलं ऍडमिशन दिलं. टॉपला आलो पाहिजे कॉलेजमध्ये. अरे मसाला कोणाचा राहणार आहे? माझी फोटो पाहिजे कॉलेजच्या बाहेर. अरे तुझीच लागणार. तू काम काळजी करायला सरला सांग ना तू. 2 फोटो लाव. 2 अजून काय आहे का? काय अपेक्षा बाळा? काय नाही खर्च होत नाही आपल्याला. मी येऊन देतो. मी काय विषय. अरे सर म्हणजे की समजून घ्यायचं एवढं नाही सर. डोनेशन भरून घेऊ. हा या आपल्या लेकराच्या वाढदिवसाला या कार्यक्रमाला. गरीबाकडे लक्ष राहू. राहील हो सगळं काही राहील. हा येऊ का? सरांना भेटायचं झकास टीव्ही कडून. साहेब साहेब झकास टीव्हीकडे रिपोर्टर आहे साहेब ना कामात थोडे. साहेबांची काय कामं असतात आम्हाला कामात माहिती. आहे. अहो सर थांबा. पाठव. प्रिन्सिपल साहेब नमस्कार. मी अविनाश कुलकर्णी झकास टीव्ही कडून आलेलो. आयर करू का?
साहेब, मला असं समजलं की श्रीमती सुशीला जाधव नागपूरच्या ज्या आल्या होत्या तुमच्याकडं, त्यांच्या मुलाला तुम्ही ऍडमिशन नाकारलं, जेणेकरून त्याचा नंबर तुमच्या मेरिट लिस्ट मध्ये असून सुद्धा तुम्ही त्याचं ऍडमिशन कसं काय नाकारू शकता? त्याला 93% मार्क आहेत, तर तुम्ही त्याचं ऍडमिशन नाकारलं. आणि त्यानंतर मला असं समजलं की रावसाहेब पाटलांच्या मुलाला फक्त 40% मार्क असून तुम्ही ऍडमिशन देताय. तर हे कोणत्या बेसिसवरती तुम्ही करताय हे मला समजू शकेल का एकदा? मला सांगा काय त्या मेरिट लिस्ट काय लोणचं घालू? मेरिट लिस्टचं काय करू? हे किशे भरायला लागतात ना हे चालवायचं म्हणल्यावर, गरम करायला लागतात किशे. ह्याच्यासाठी काय लागतं? पैसा. ते भिकारी बाय आली होती, काय पैसा नव्हता तिच्याकडे. शेठ लोकांचं कसं आहे, डायरेक्ट 2 लाख दिले. समजते का तुम्हाला? अच्छा, तर आणि अशा फिरायचं प्रकारे भरायला लागेल ना. चालते. मग पण मग अशा संस्थेमध्ये तुम्ही पैसे किती सांगितले? त्याला 50,000 रुपये. मग 50,000च्या नावाखाली तुम्ही त्या रिसिट मध्ये मी पाहिलं, बघा ना. त्याच्यामध्ये दिसते तुम्ही ट्युशन फी घेताय, लायब्ररी फी घेताय, जिम फी तुम्ही 15,000 लावलेली. पण तुमच्या माहितीसाठी मी आता बाहेर विचारलं, आपल्या शाळेमध्ये जिमच नाहीये सर, तर 15,000 रुपये तुम्ही कशाचे घेताय? जाऊ द्या. त्यानंतर कन्व्हिनियन्स फी घेताय 15,000 रुपये. घ्या. अहो साहेब, तुम्ही काय करताय? असू दे, घ्या. कॅमेरा समोर जर तुम्ही मला बंद कर ते, बंद कर. ए मोरे बाहेर काढेल नाही. दादा चला चला बाहेर चला. मी तुमचा सगळा हा कार्यक्रम उघडकीस आणल्याशिवाय सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. शिक्षण झालं आता नफा कमवण्याचं साधन, कॉलेज उभारून घेतो भरघोस धन. श्रीमंतासाठी ही संधी सोन्यासारखी, पैशाने मिळते जागा, हुशारी लागत नाही खरी. काय करू? शिक्षण करायचंय, शिकायचंय. शिकायला संधी नाही. शिक्षण करतात फक्त श्रीमंताचे लोक. आम्ही मरायचं. आम्ही फक्त मरायचं. कोणाकडे काही उत्तर आहे का? उत्तर नाही. कोणाकडे काही उत्तर नाही. एकच गोष्ट आम्हाला फक्त आता, एकच गोष्ट पर्याय आमच्याकडे, शेवटचा पर्याय, आणि तो म्हणजे आत्महत्या. अरे बाबा. नमस्कार. झकास टीव्ही